तर मित्रांनो, आपल्याकडे आज शेतकरी आलेले आहेत इथं बियाणे घेण्यासाठी. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच कसं वाटलं किंवा काय. तर आता तुम्ही कुठून आलेले आहात सध्या? तुमचं नाव सांगा, गाव सांगा. अरविंद जनार्दन कोरे, चिवरी गाव चिवरी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आम्ही तुमचे इन्स्टाला रील्स बघून आलो अच्छा. आणि औषधी शेतीच्या संदर्भात. सोयाबीनला कुठेतरी सोयाबीन पीक परवडत नाही, मग सोयाबीनला कुठेतरी फाटा देऊन आपण औषधी शेतीकडे वळलं पाहिजे. बरोबर. मग काय नेमकं काय जाणून घेण्यासाठी आलो. हे तुमची माहिती आवडली, बघूया म्हणून आपण थोडं बियाणं आता सध्या घेऊन जातोय. मग ते हे करून बघू. आता तुम्ही एक स्वतः शेतकरी आहात, तुम्हाला आता काय वाटतं की औषधी शेतीकडे वळले पाहिजे का पारंपरिकच करत बसले पाहिजे का, कसं काय वाटतं? नाही 100% आपण औषधी शेतीकडे वळलं पाहिजे. कारण पारंपरिक किती दिवस करायचं, आता काहीतरी अपडेट करून नव्यानं नवी शेती केली पाहिजे. बरोबर. काहीतरी ह्या तरुण पिढीने तर नवी शेती केली पाहिजे. जे बाप जात्याची जे ओढलोपार्जित जे आपलं आलंय पारंपरिक, त्याला कुठेतरी फाटा देऊन आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. तर हे असंच आहे. आता तुम्ही आता नवीन पिढीमधले आहात, तुम्ही शेती करतात. तर आता भरपूर ठिकाणी असं होतं की शेतीला म्हणजे असं खूप कमी लेवलचं बघतात मार्केटमध्ये म्हणा, किंवा शेतकरी असेल तर त्याला असं जास्त एवढी रिस्पेक्ट मिळत नाही, म्हणजे एक तुच्छ वागणूक. हा. तर तसं त्या ह्याच्यामध्ये बोलायला गेलं तर. पण आता जे तरुण वळतात, तुमच्यासारखे तरुण असेल किंवा आपण असेल, आता आपण वळतोय याच्यामध्ये शेतीकडे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की फ्युचरमध्ये आपल्यासारखे तरुण वळले पाहिजेत, किंवा काय संधी आहे किंवा काय अपॉर्च्युनिटी आहेत ऍज असं तुम्ही शेतकरी म्हणून? नाही कसं आहे, 100% शेतीला आज नाही, आता सध्या एक थोडे म्हणजे शेतीचे वाईट दिवस चालू आहेत. कारण कुणाकडे जाऊ तुम्ही शेती म्हणलं की एकदम बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होतोय. बरोबर. कारण काहीतरी शेतकरी म्हणजे खालच्या लेवलचा माणूस आहे असं बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण अजून एक थोड्या 4-2 वर्षात बदल होईल आणि शेती ही एक नंबर ह्याच्यावर येणार आहे. कारण सध्याला शेती म्हणजे ते सगळ्यात मोठा मोठा उद्योग आहे. तुमच्या एखाद्या कंपनीपेक्षा सुद्धा शेती म्हणजे मोठा उद्योग आहे. एखादा छोटा शेतकरी सुद्धा मोठी क्रांती करेल काही थोड्या दिवसांनी. त्याला कसा थोडा वेळ आहे, थोडा वेळ हे झाल्यावरती होऊन जाईल. हे म्हणजे जेवढे तरुण आहेत त्या तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण कुठेही कुणाच्या तरी 10-15 हजाराला पगाराला न जाता आपली स्वतःची जी काही छोटी मोठी शेती आहे ती शेती केली पाहिजे. बरोबर. सो आता सर्व माहिती तुम्हाला मिळाली औषधी पिकांबद्दल? हो माहिती. ठीक आहे. सो मित्रांनो, आता बघूया हे शेतकरी लावतायत. आता लागवड झाल्यानंतर, काढणीनंतर पण आपण ह्यांचं इंटरव्ह्यू वगैरे घेणार आहे. कसं वाटलं, काय वाटलं. ठीक आहे. तर फॉलो करा अपडेटसाठी.